मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। अनुसूचित जातीच्या समाज बांधवांवर झालेल्या सशस्त्र हल्ल्यातील मुख्य आरोपींसह सर्वांना तात्काळ अटक करण्याची मागणी। जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातील कर्मचाऱ्याला मारहाण करणाऱ्या ठेकेदारावर कठोर कारवाईची मागणी। संत शिरोमणी गोरोबा कुंभार यांच्या 757व्या जयंतीनिमित्त करण्यात आले अभिवादन। आणि प्रभाग क्रमांक 19 मध्ये झालेल्या कॉन्क्रीट रस्त्याचे आमदार फारुख शाह यांच्या हस्ते करण्यात आले लोकार्पण। आता बातमी विस्ताराने। साक्री येथे अनुसूचित जातीच्या समाज बांधवांवर मुस्लिम जमावाकडून झालेल्या सशस्त्र हल्ल्यातील मुख्य आरोपींसह सर्वांना तात्काळ अटक करावी या मागणीसाठी समस्त आंबेडकरी समाज संघर्ष समिती साक्रीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले। साक्री येथे अनुसूचित जातीच्या समाज बांधवांवर मुस्लिम जमावाकडून झालेल्या सशस्त्र हल्ल्यातील मुख्य संशयित आरिफ शेखसह सर्वांना तात्काळ अटक करावी या मागणीसाठी समस्त आंबेडकरी समाज संघर्ष समिती साक्रीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले आहे। निवेदनात म्हटले आहे की भारतीय संविधानाने सर्वांना सन्मानाने जीवन जगण्याची हमी दिलेली आहे, परंतु प्रचंड दहशत व हिंसा करून संविधानिक तत्वांना हरताळ फासला जातोय। साक्री येथील आंबेडकर चौक भागात राहणाऱ्या आंबेडकरी बौद्ध समाजावर मुस्लिम जमावाने तलवारी, चाकू, लाठ्या अशा शस्त्रासह भीषण जीव घेणा हल्ला केला। शिवीगाळ व तुफान दगडफेक केली। या हल्ल्यात लहान मुले, महिला, तरुण जखमी झालेले आहेत। हा हल्ला नियोजनबद्ध होता। हल्ला होताना पोलीस उशिरा आले आणि त्यांच्यासमोर दगडफेक होत असताना त्यांनी बघ्याची भूमिका घेतली। जीव वाचवण्याच्या उद्देशाने प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न झाला। या घटनेत पोलीस कोणाच्या दबावाखाली आहे का असा प्रश्न पडतो, कारण घटनेची तक्रार देऊनही सुरुवातीला अॅट्रॉसिटीचे कलम दाखल केले नव्हते। दोन्ही बाजूने FIR घेतल्या, मात्र दलित तरुणांनाच अटक केली। मुख्य आरोपी आरिफ शेख, जाकीर शेख अजूनही फरार आहेत। आज भीषण दहशतीमुळे त्या भागात राहावे की नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। मुले-बाळे, महिलांना सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे। म्हणून मुख्य आरोपी आरिफ शेख, जाकीर शेखसह सर्व मुस्लिम आरोपींना तात्काळ अटक करावी। महिला व लहान मुलांवर हल्ला होऊन इजा झालेली असल्याने विनयभंग व पोस्को कायद्याची कलमे लावण्यात यावी। आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई करावी। निर्दोष दलित तरुणांना तात्काळ मुक्त करावे। त्यांच्यावर दाखल केलेले कलम 109 रद्द करावे। आंबेडकरी वस्तीला संरक्षण व पोलीस चौकी देण्यात यावी। सदर दंगलीस धुळ्यातील MIMचे आमदार फारुख शाह यांची चिथावणी आहे का? हल्लेखोरपैकी काही जण यांच्या संपर्कात होते अशी बातमी, याचा तपास व्हावा। सदर प्रकरणात साक्री पोलीस स्टेशनमधील अधिकाऱ्यांवर दबाव असल्याचे जाणवते, तरी या संवेदनशील घटनेचा तपास वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्फत व्हावा अशी मागणी करण्यात आली आहे। यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष गजेंद्र आंपळकर, माजी महापौर प्रदीप करपे, भाजप युवा मोर्चाचे आकाश परदेशी, मनपाचे माजी स्थायी समिती सभापती संजय जाधव, सुनील बैसाने, माजी उपमहापौर नागसेन बोरसे, माजी महिला बाल कल्याण सभापती योगिता बागुल, भाजप महिला जिल्हाध्यक्ष वैशाली सिरसाट, मोहिनी दात्रक, माजी नगरसेविका वंदना बांबरे, विजय पाचपुरकर, योगेश मुकुंदे, प्रदीप पानपाटील, जयंत वानखेडकर, पंकज दात्रक, पापा मगरे, महेंद्र खैरनार, पप्पू डापसे, पवन जाजू, विनोद खेमनार, सचिन पाटील, संदीप पाटोळे, राजेश पवार आदी उपस्थित होते। साक्री शहरामध्ये गेल्या 10 तारखेला जो काही जिहादी विचारसरणीच्या लोकांकडनं बौद्ध वस्तीवरती दगडफेक करण्यात आली। मोठ्या जमावाने माता भगिनी असतील, बालगोपाल असतील, छोट्या मुली असतील, तिथले युवक असतील, या सगळ्यांवरती अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये दगडफेक केली। बियरच्या बाटल्या आणून फेकल्या, काठ्या, लाठ्या, तलवारी घेऊन हल्ले केले, ज्याच्यामध्ये आमचे काही तरुण बांधव, काही छोट्या मुली देखील जखमी झाल्यात। साक्री पोलीस स्टेशनला जेव्हा गुन्हा दाखल केला, गुन्हा दाखल ज्यांनी केला, जे पीडित आहेत, अशा उदय वाघ असतील, राज वाघ असतील, प्रेम वाघ असेल, जगदीश वाघ असतील, अशा सगळ्यांना जे भांडण मिटवण्याच्या भूमिकेमध्ये होते, अशांना देखील पोलीस प्रशासनाने अटक करून घेतली। त्यांच्यामधला जो कोणी एक जखमी झालेला आहे, त्यांच्याच गर्दीमधून त्याला तलवार लागली की काठी लागली हा भाग त्यांचा, परंतु त्यांनी खोट्या पद्धतीने तिथल्या बौद्ध बांधवांवरती गुन्हे दाखल केले। पोलीस प्रशासनाने एकतर्फी कारवाई करत जे गुन्हे दाखल करायला गेले, जे पीडित होते, त्यांनाच अटक केली आणि त्यांना पोलीस स्टेशनमध्ये रात्रीपासून तर दुसऱ्या दिवसापर्यंत डांबून ठेवलं। जे ह्या गोष्टीचे मास्टरमाइंड आहेत, जाकीर शेख आणि आरिफ शेख, हे अजूनही मोकाट फिरत आहेत। तरी आमची कलेक्टर साहेबांना या निवेदनाच्या माध्यमातून मागणी आहे की जाकीर शेख आणि आरिफ शेख यांना त्वरित अटक करण्यात यावी। त्यांना अटक झाली तर ह्या काही कारवाया ज्या काही होत आहेत साक्री शहरामध्ये वारंवार, तर त्या आपोआपच बंद होतील आणि त्या ठिकाणी शांतताही नांदेल, हेच या ठिकाणावर
मी सांगू इच्छितो। साहेबांनी जे आमचे बौद्ध बांधव आहेत ज्यांच्यावरती खोटे गुन्हे दाखल केलेले आहेत ते देखील त्वरित प्रशासनाशी बोलणं करून ते खोटे गुन्हे त्वरित मागे घेण्यात यावेत। धुळे जिल्हा परिषदेतील बांधकाम विभागातील कर्मचारी पंकज वाघ यांना मारहाण करणाऱ्या ठेकेदारावर कठोर कारवाई करावी या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियन धुळेतर्फे जिल्हा परिषदेसमोर निदर्शने करून मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले। धुळे जिल्हा परिषदेतील कर्मचारी पंकज वाघ यांना मारहाण करणाऱ्या ठेकेदारावर कठोर कारवाई करावी या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियन धुळेतर्फे जिल्हा परिषद समोर निदर्शने करीत मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे। निवेदनात म्हटले आहे की धुळे जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातील जोडारी या पदावर असणारे कर्मचारी पंकज वाघ यांच्याकडील कार्यालयीन कामकाजामध्ये ई निविदा भरतेवेळी ठेकेदार अपात्र ठरत असल्याने संबंधित ठेकेदार यांनी पंकज वाघ यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबियावर भ्याड हल्ला केला। त्यामध्ये वाघ यांचे कुटुंब जखमी झालेले आहे। कार्यालयीन काम करीत असताना जर कर्मचाऱ्यावर अशा पद्धतीने आकसापोटी दोषी धरून भ्याड हल्ला झाला असल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे। तरी संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्यात यावी अन्यथा कारवाई न झाल्यास जिल्हा परिषद मधील सर्व कर्मचारी काम बंद आंदोलन करतील असा इशारा देण्यात आला आहे। यावेळी युनियनचे जिल्हाध्यक्ष दिनेश महाले, दीपक पैसाने, PM वाघ, AH गांगुर्डे, SA रणदिवे, MV शिंदे, MR अर्नाळकर, SM बांबरे, JJ शेख, CB गुजराती, NM चौधरी, SS गवळी, SK चव्हाण आदी उपस्थित होते। रात्री आमच्या जिल्हा परिषदेमध्ये कार्यरत असलेले बांधकाम विभागामध्ये पंकज वाघ जोडारी या पदावर ते काम करतात आणि काही जे लोक आहेत त्यांनी त्यांच्या घरावर जाऊन हल्ला केला। हा भ्याड हल्ला एका शासकीय कर्मचाऱ्यावर की त्याचं काही वैयक्तिक त्या गोष्टी असतील किंवा शासकीय गोष्टी असतील, हा जो माझा जो कर्मचारी होता हा एक सर्वसाधारण कर्मचारी आहे, हा एक निर्णायक अधिकारी नाही। जर काही गोष्टी होत्या तर आमच्या जिल्हा परिषदमध्ये कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा असलेला जिल्हा परिषदचे अध्यक्ष असतात, IAS केडरचे CO असतात, ॲडिशनल CO असतात, यांच्याकडनं त्यांच्या गोष्टी करून घ्यायला पाहिजे होत्या। पण त्यांनी ते न करता माझा जो कर्मचारी आहे बांधकाम विभागाचा त्या कर्मचाऱ्याच्या घरी जाऊन त्याच्या पत्नीला, त्याच्या मुलाला, त्याला बेदम मारहाण केली। आणि ही मारहाण ही फक्त माझ्या कर्मचारीची नाही तर संपूर्ण जिल्हा परिषदमध्ये काम करणारे माझे जे काही कर्मचारी बंधू भगिनी आहेत, CO आहेत, अध्यक्ष आहेत, यांचा सर्वांचा अपमान आहे। ज्या जिल्हा परिषदच्या अंडरमध्ये आम्ही कर्मचारी काम करतो, IAS अधिकारी, कॅबिनेट मंचाचा दर्जा असलेला अध्यक्षाच्या अंडरमध्ये आम्ही काम करतो, तर माझ्या या कर्मचाऱ्याचा अपमान नाही की माझ्या कर्मचाऱ्याचा नाही तर संपूर्ण जिल्हा परिषदचा अपमान आहे। आणि या गोष्टी आमचा जिल्हा परिषदचा कर्मचारी तो कशा पद्धतीने काम करेल, कशा पद्धतीने काम करावं, आणि म्हणजे माझा जिल्हा परिषदचा कर्मचारी सुरक्षित नसेल, माझा CO सुरक्षित नसेल, माझा जिल्हा परिषदचा अधिकारी सुरक्षित नसेल तर ही शासनासाठी फार संत शिरोमणी गोरोबा कुंभार यांच्या 770व्या जयंतीनिमित्त खानदेश कुंभार समाज विकास व शैक्षणिक संस्था धुळेतर्फे संत गोरोबा काका कुंभार यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले। संत शिरोमणी गोरोबा काका यांच्या 757व्या जयंतीनिमित्त धुळे येथे खानदेश कुंभार समाज विकास शैक्षणिक संस्थेच्या वतीने संत गोरोबा काका यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न झाला। या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष सुरेश बहाळकर, शांताराम चव्हाण, हिम्मतराव चित्ते, प्रवीण दाळे, सुनील नवाकर, गोकुळ बोरसे, मिलिंद कुंभार, पंकजा कुंभार, सचिन मोरे, नाना परदेशी, सचिव बच्चाव, छाया बहाळकर, ऐश्वर्या बहाळकर, कल्पना चित्ते, आबा कुंभार, मनोज सोनवणे, अनिल चित्ते यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। खानदेश कुंभार समाजाचे सुरेश बहाळकर आज संत शिरोमणी गोरोबा काका यांच्या आज 557वी जयंती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अतिशय भक्तिमय वातावरणामध्ये संपन्न होत आहे। आज संपूर्ण महाराष्ट्र कुंभार समाज गोरोबा काकांच्या 527वी जयंती निमित्त आज घरोघरी प्रतिमा पूजन करून सर्व समाज बांधवांना शुभेच्छा देण्यात येत आहेत। खऱ्या अर्थानं गोरोबा काकांचा जन्म हा तेरगावी झालेला आहे। गोरोबा काका हे भक्तिमय मार्गाने चालणारा महासंत झालेत, म्हणून आज त्यांच्याच पुण्य जयंती निमित्त कुंभार समाजाच्या वतीत
इतर समाज देखील त्यांना मानणारा खूप मोठा भक्तिमय समाज आहे आणि या माध्यमातूनच गोरवा काकांनी जे आपल्याला भक्तीच्या मार्गाने चालायला सांगितलं, म्हणून आज हा कुंभार समाज भक्तीच्या मार्गाने चालत असल्यामुळेच, त्यांच्या दिलेल्या विचाराने, त्यांच्या दिलेल्या आचाराने आज चालत असल्यामुळेच आज हा समाज एक चांगल्या प्रगती झालेला असून त्याच्यामुळेच आज गोरवा काकांचं ही जयंती हे मोठ्या भक्तिभावाने लोक साजरी करतात. लहान मुलं असतील, कुटुंब असतील, सगळे परिवार आज बाबांच्या जयंतीनिमित्त सगळ्यांना शुभेच्छा देत आहेत. आणि आज खऱ्या अर्थानं आपण या ठिकाणी जयंतीनिमित्त मी शुभेच्छा देतो समाजाला की बाबांच्या भक्तिमय मार्गाने तुम्ही चालात तर मला वाटतं खरोखर आपला समाज हा प्रगत होईल आणि खरोखर इतर समाजाप्रमाणे आपला देखील सन्मान वाढेल असं मला या ठिकाणी वाटतं. आणि म्हणून आज धुळे शहरातून आमचे बीट व्यवसायाचे अध्यक्ष आदरणीय प्रवीण बोधाडे, पारंपरिक आघाडीचे नाना परदेशी, आमचे सचिव, आमचे इंजिनियर हेमंतराव चित्ते, हे सगळे पदाधिकारी आज धुळ्यामध्ये बाबांना अभिवादन करण्यासाठी, शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी जमलेले आहेत. मी पुन्हा एकदा धुळे जिल्हा खानदेश कुंभार समाजाच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्र कुंभार समाजाच्या बांधवांना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी माझे भाषण संपतो. जय हिंद, जय गोरवा. धन्यवाद. धुळे शहरातील प्रभाग क्रमांक 19 मधील गरीब नवाज नगर ते नाजिम कबूतर पेटीवाले यांच्या घरापर्यंतच्या झालेल्या कॉन्क्रीट रस्त्याचे आमदार फारुख शाह यांच्या हस्ते मंगळवारी लोकार्पण करण्यात आले. महानगरपालिका क्षेत्रात मूलभूत सुविधांचा विकास योजनेअंतर्गत धुळे शहरातील प्रभाग क्रमांक 19 मधील गरीब नवाज नगर ते नाजिम कबूतर पेटीवाल्यापर्यंतच्या झालेल्या कॉन्क्रीट रस्त्याच्या कामाचा लोकार्पण सोहळा आमदार फारुख शाह यांच्या हस्ते मंगळवारी संपन्न झाला. धुळे शहरातील अल्पसंख्याक भागात मूलभूत सुविधा जसे रस्ते, गटारी, पाण्याची पाईपलाईन यासाठी आजपर्यंत लोकप्रतिनिधींनी व महानगरपालिका यांनी दुर्लक्ष केल्यामुळे या भागाचा विकास थांबलेला होता. कॉलनीतील रस्त्यांची व्यवस्था अतिशय खराब होती. रस्ते नसल्यामुळे पावसाळ्यात नागरिकांचे मोठे हाल होत होते. याची दखल घेत आमदार फारुख शाह यांनी प्रभाग क्रमांक 19 मधील गरीब नवाज नगर ते नाजिम कबूतर पेटीवाला या खराब रस्त्याच्या कामासाठी 25 लाख रुपये मंजूर करून घेतले होते. त्या रस्त्याचे काम पूर्णपणे झाल्यामुळे त्या रस्त्याचा लोकार्पण सोहळा आमदार फारुख शाह यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी आमदार फारुख शाह यांच्या सोबत माजी नगरसेवक, पदाधिकारी व भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रभाग क्रमांक 19 येथे कुबा मशीद पासूनचा जे रस्ता काँक्रिटीकरण आम्ही केला होता त्याचा लोकार्पण आज माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे. खरं तर हा एरिया अनेक वर्षापासून विकास कामांपासून वंचित होता. रस्ते नाही, गटारीची सोय नाही आणि त्यासाठी आमचे ह्या प्रभागातील नगरसेवक आमिर पठाण तसेच आमचे धडाडीचे कार्यकर्ते माजिद पठाण आणि अनेक लोकांनी माझ्याकडे मागणी केलेली होती की या संपूर्ण एरियात काँक्रीट रस्ते आणि गटारीची सोय करून द्यावी. त्यासाठी मी प्रभाग क्रमांक 19 मध्ये आतापर्यंत तब्बल 35 कोटी रुपयांचे काम करून दिलेले आहे. आज ह्या कामाच्या लोकार्पण प्रसंगी माझ्यासोबत या परिसरातील नगरसेवक आमिर पठाण तसेच आमचे कार्यकर्ते माजिद पठाण, आमची महिला जिल्हाध्यक्षा दीपा मॅडम, डॉक्टर शराफत सय्यद तसेच इक्बालभाई शाह, मलिका मॅडम, सौद आलम आणि अनेक कार्यकर्ते यावेळी माझ्यासोबत उपस्थित आहेत. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. अनुसूचित जातीच्या समाज बांधवांवर झालेल्या सशस्त्र हल्ल्यातील मुख्य आरोपींसह सर्वांना तात्काळ अटक करण्याची मागणी. जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातील कर्मचाऱ्याला मारहाण करणाऱ्या ठेकेदारावर कठोर कारवाईची मागणी. संत शिरोमणी गोरोबा कुंभार यांच्या 757व्या जयंतीनिमित्त करण्यात आले अभिवादन. आणि प्रभाग क्रमांक 19 मध्ये झालेल्या कॉन्क्रीट रस्त्याचे आमदार फारुख शाह यांच्या हस्ते करण्यात आले लोकार्पण. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.